अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वरी येथे राहणारे 38 वर्षीय पुरुषोत्तम चौधरी यांचा 1 महिन्याआधी दुचाकी अपघात घडला होता। त्या अपघातात त्यांच्या पायाला किरकोळ मार लागल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल देखील केले होते। या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने शवविच्छेदन करण्यापूर्वी त्याच्या पोटाला टाके दिसून आल्याने नातेवाईकांनी संशय व्यक्त केला। किडनी काढल्याचा थेट आरोप डॉक्टरांवर करण्यात आला। नातेवाईकांनी संताप व्यक्त करून शवविच्छेदन काही वेळासाठी रोखण्यात आले। यावेळी काही वेळाने नातेवाईकांची समजूत काढून शहर पोलिसांच्या देखरेखीत इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले असता बावणे कुणबी समाज मंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे डॉक्टरांची तक्रार करून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। जिल्हा प्रभारी शल्य चिकित्सक डॉक्टर प्रीती मोरे यांना विचारले असता त्यांनी आरोपाचे खंडन केले। असा कोणताही प्रकार जिल्हा सामान्य रुग्णालयात होत नाही। मृतक पुरुषोत्तम चौधरी यांचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांच्या दोन्ही किडन्या आहेत, अशी माहिती डॉक्टर प्रीती मोरे यांनी दिली आहे। नाही, हे आरोप खोटा आहे, कारण इन कॅमेरा पीएम झालेला आहे आणि जिल्हा सामान्य रुग्णालय इथे असला कसलाही प्रकार होत नाही। इन कॅमेरा पीएम मध्ये त्याच्या दोन्ही किडनी आतमध्ये शरीराच्या आतमध्येच होत्या। हा रुग्ण आपल्याकडे मृतक जो आहे पुरुषोत्तम सुरेश चौधरी हा आपल्याकडे दिनांक 24 जूनला भरती झाला होता। पायाला दुखापत झाल्यामुळे त्याच्यावरती 28 जूनला टिबिया प्लेटिंग आणि इलियाक क्रेस्ट बोन ग्राफ्टिंग अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली होती। ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया करण्यात होती। ही जी शस्त्रक्रिया आहे इलियाक क्रेस्ट बोन ग्राफ्टिंगचा तो स्कार आहे जो तो दिसतोय तो, आणि हा स्कार काही किडनी काढल्याचा नाही आहे, हे चुकीचं आहे पूर्णतः। ह्या प्रकरणाची वैद्यकीय बोर्डामार्फत आपले जे सीनियर बोर्ड आहे त्याच्यामार्फत चौकशी चालू आहे। त्यामुळे ते कुठल्या प्रकारे काय त्याच्यामध्ये आढळतं आहे ह्याचा एक अहवाल बनवून त्याच्यासाठी चौकशीचा जो अहवाल आहे आम्ही आमचे जे वरिष्ठ कार्यालय आहे त्यांना सबमिट करणार आहोत। कारवाईसाठी आम्ही वरिष्ठ कार्यालयात सादर करणार आहोत। चौकशी अंती जर का जे कोणी दोषी आढळले तर त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। गणेशोत्सवाला अजून 1 महिना अवधी असतानाच शहरासह नंदुरबार जिल्ह्यात गणेश मूर्तींच्या बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळत आहे। सध्या जवळपास 80% अधिक मूर्ती बुक झाल्या असून उर्वरित मूर्तीही लवकरच विक्रीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत। वाढत्या मागणीमुळे मूर्ती विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। शहरामध्ये आतापर्यंत जिल्ह्याचा याच्यामध्ये 50% बुकिंग झालेली आहे आणि गुजरातचे बी 30% झालेली आहे। एमपीची बी 30 ते 35% बुकिंग झालेली आहे। शहराच्या ग्रामीणची बाकी आहे जी 50 ते 60% वाढू शकते बुकिंग। यावर्षी रेट सर्वांपेक्षा जास्त आहे। मटेरियलचा भाव वाढल्यामुळे सर्वांचा रेट जास्त आहे यावर्षी। ज्या लहान मूर्ती ती 5 फुटाची मूर्ती 11,000 ते 12-13 फुटाची मूर्ती 70 ते 75,000पर्यंत विकली जाते। भाव आले, कलरचे भी भाव आलेले, सर्व मजुरांचे भी भाव आलेले, लाईट बिल भी वाढलेले जे भाव। नंदुरबारमध्ये कम से कम 20 ते 25 कारखाने आहे आणि शहादामध्ये भी कारखाने आहे, तळोदामध्ये भी कारखाना आहे, नवापूरमध्ये भी कारखाने आहे, इसरोळे कारखाना आहे, डोंडाच्या तिकडे भी कारखाने आहे। नंदुरबार जिल्हा जो तरी पहिले गणपती मूर्तिकारांची उलाढाल 10 करोडपर्यंत उलाढाल होते नंदुरबार याच्यामध्ये संपूर्ण जिल्हा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ लावल्यानंतर भारतानेही अमेरिकेला जबरदस्त उत्तर दिले आहे। अमेरिकेकडून F-35 स्टील्थ फायबर जेट खरेदी करण्याचा इरादा नसल्याचा संदेश भारताने अमेरिकेला दिलाय। अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्नांना लोकसभेत उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी सांगितले की 5व्या पिढीचे F-35 हे लढाऊ विमान खरेदी करण्याच्या मुद्द्यावर अमेरिकेसोबत अद्याप कोणत्याही प्रकारची औपचारिक चर्चा झालेली नाही। तसेच एवढ्यात कोणत्याही प्रकारच्या युद्ध सामग्री खरेदी करण्याचा भारताचा इरादा नसल्याचे व्हाईट हाऊसला कळवण्यात आले आहे।
उच्च दर्जाच्या कंपनीचे सिमेंट बॅग कमी किमतीत विकत असल्याची गुप्त माहिती मिळताच शहर गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या पथकाने तात्काळ छापेमारी करून अवैध सिमेंट बनावटीचे रॅकेट उघडकीस आणले। अमरावती शहरात मासोद परिसरात तर गाडगेनगर पोलीस स्थानक हद्दीतील गोडाऊनवर धडक कारवाई केली। सोबतच बडनेरा परिसरात सुद्धा बाह्य सिमेंट नवीन पद्धतीने तयार करून त्याला नामांकित सिमेंट कंपनीचे लेबल लावून विक्री केली जात असल्यामुळे धडक छापेमारी करण्यात आली। एका नामांकित कंपनीच्या मुदतबाह्य एक्सपायर झालेल्या सिमेंटची त्याच कंपनीच्या बॅगमधून रिफिलिंग करून त्याचं राजरोजपणे होत असल्याची विक्री अवैध धंद्यांच्या गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने पर्दाफाश केला। या गोडाऊनमधून निकृष्ट सिमेंटच्या 1200 पेक्षा जास्त सिमेंट बॅग जप्त करण्यात आल्या आहेत। यामध्ये पोलिसांनी 2 आरोपींना देखील अटक केली आहे। यामध्ये आमच्या क्राईमच्या युनिट 1 चे जे PI जाधव आहेत त्यांच्या टीमला माहिती गोपनीय मिळालेली होती। त्याच्यावरून मासोद फ्रेझरपुरा हद्दीमधील जे गाव आहे त्या ठिकाणी एका गोडाऊनमध्ये जुनं झालेलं सिमेंट पुन्हा रिप्रोसेस करून रिफिल करून ते अधिकृत कंपनीचं जे लेबल आहे ते खोट्या पद्धतीने वापरून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आमची टीम त्या ठिकाणी गेली असता त्यांना कळलं की जी माहिती मिळालेली होती ती खरी आहे आणि या प्रकरणी मासोद आणि बडनेरा आणि नांदगावपेठ या 3 ठिकाणच्या गोदामांचे चेकिंग केले असता अंबुजा सिमेंट, ACC सिमेंट आणि अल्ट्राटेक या सिमेंटच्या कंपन्यांचे काही बॅग्स त्याचे जुनं सिमेंट वापरून त्या बॅग्समध्ये पॅक करून पुन्हा ते मार्केटमध्ये विकत होते। यावरून त्या संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावण्यात येऊन त्या प्रकरणाची खात्री केली असता तो प्रकार खरा असल्याचं निदर्शनास आलं। त्याच्यामुळे या प्रकरणी शाहरुख खान हुसनेवाले आणि अफजल अशा व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर हारून कुरेशी जालनावाले असा सुद्धा एक व्यक्ती त्यामध्ये आरोपी आहे। याच्यात एकूण जवळजवळ 1200 सिमेंट बॅग जप्त करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर एकूण 11,71,000चा मुद्देमाल त्याच्यामध्ये एक 4चाकी वाहन आहे ती सिमेंटची वाहतूक करणारं आणि मूळ सिमेंटचा रिफिल केलेला सिमेंटचा मुद्देमाल असा जप्त करण्यात आलेला आहे। गुन्हे शाखेचे अधिकारी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील झोपडीत राहणाऱ्या वृद्ध विधवा महिलेला 83,000चे वीज बिल मिळाल्याच्या बातमी संदर्भात पालकमंत्री जयकुमार रावल यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे। या संदर्भात चुकीचे काही झाले असेल तर दुरुस्ती करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगू आणि कोणी चुकत असेल तर कडक कारवाई करू असा इशारा यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे। हा विषय काय मी जरा त्याची माहिती घेतो। असं काय जर चुकीचं झालं असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सांगू आणि त्याच्यावर कडक कारवाई करू कोणी चुकत असेल। जिल्ह्यात कांद्यासंदर्भात कांद्याचा भाव कमी होतोय त्या संदर्भात जिल्ह्यावर कांद्याच्या संदर्भात चिंता आहे। आपल्याला भाव वाढवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने 3 लाख टनची खरेदीचं त्यांनी योजना सुरू केली आहे। त्या माध्यमातून भाव वाढेल अशी अपेक्षा आहे। शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नाही। युरिया खताची अडचण तुटवडा हा निर्माण झाला होता। त्याच्यामध्ये थोडासा प्लॅनिंगचा अभाव हा दिसला। कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिली त्याप्रमाणे एक रॅक ही डोंडाईच्याला आलेली आणि त्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये सगळीकडे युरिया पोहोचवण्यास सांगितलंय तरी देखील ती कमी पडेल आणि मग सातत्याने त्याचा डिमांड करून आपल्याला सगळ्यांची गरजा कसा भागवता येईल कृषी विभागाला त्या सूचना दिल्या। नांदेड उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी राजेश पावडे, प्रदेश उपाध्यक्षपदी यशपाल भिंगे आणि प्रदेश सरचिटणीसपदी सुरेंद्र घोडजकर, डॉक्टर दिनेश निखाते, डॉक्टर श्रावण रॅपनवाड यांचा पदग्रहण समारंभ आणि सत्कार काँग्रेस पक्ष कार्यालयात पार पडला। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या सूचनेनुसार आमचे जे काँग्रेसचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या संमतीनुसार मला आज नांदेड उत्तर काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष केलेला आहे आणि आज मी पदग्रहण समारंभ इथे झालेला आहे। मी आज धन्य मानतो, आज आपले अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आहे आणि त्या जयंतीने त्यांना अभिवादन करतो आणि आजच्या दिवशी मला पदग्रहण करायचं आणि मला जो सन्मान मिळाला आहे एवढेच सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषद या निमित्ताने पूर्ण ताकदीशी लढू आणि खासदार साहेबांच्या प्रकारे आम्ही सत्ता आणण्याचा प्रयत्न करू।
नाही, मी असं म्हणतो की 12 प्रभाग नांदेड उत्तरमध्ये आहेत. 12 प्रभागामध्ये आम्ही पूर्ण महापालिकेचे तयारीत म्हणण्यापेक्षा आम्ही त्याची सर्वे केलेला आहे. त्यानुसार ठरवत आहे ते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणची शान असलेली पैठणी पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेत आली आहे. या मेहनतीने आणि कौशल्याने पैठणी विणकामाच्या परंपरेला नवा आयाम देणाऱ्या कविता अरुण ढवळे या विणकर महिलेच्या कार्याची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात घेतली. कविता ढवळे गेल्या 23 वर्षापासून हातमागावर काम करत त्यांनी 200 पेक्षा अधिक साड्या विणल्या आहेत. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. त्याचबरोबर पैठणीला एक वेगळे स्थान दिले आहे. त्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त केले. पीएम साहेबांनी कौतुक केलं तर असं मन भरून आलं. माझं खूप आनंद झाला मला. किती वर्षाचा संघर्ष? हा 23 वर्षाचा संघर्ष आहे. मी 23 वर्षापासून पैठणी विणते. आपण जर पाहिलं तर महिलांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. आता तुम्ही 23 वर्षांपासून हे कार्य करताय आणि आज त्याला फळ मिळालं. हो, 23 वर्षाचा संघर्ष म्हणजे खूपच मोठा संघर्ष आहे. स्त्री म्हणल्यावर एवढ्या लवकर चालली का, इथे जाऊ नको तिथे जाऊ नको, मुलांचं कोण पाहणार, असं तसं सगळे. सुरुवातीला आम्हाला तर म्हणायचे काय बाई पैठणी विणती तू, पैठणी विणून विणून डोळे जासेल, नंतर आंधळी होशील असं म्हणायचे. पण ते मला आजपर्यंत चष्मा अजूक लागला नाही. माझ्यावर संत एकनाथ महाराजांचीच कृपा. राज्य माहिती आयोगाने गडचिरोली सारख्या दूरस्थ भागात पारदर्शक प्रशासनासाठी सकारात्मक पावले उचलत माहिती आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत प्रथमच थेट गडचिरोलीत सुनावणी घेतली. यावेळी माहितीच्या आधाराखाली दाखल झालेल्या 100 द्वितीय अपील प्रकरणांवर निर्णय देण्यात आले. तर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे आणि नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त गजानन निमदेव यांच्या उपस्थितीत नियोजन भवन येथे या सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. आयोग आपल्या दारी हा अभिनव उपक्रम नागपूर खंडपीठातर्फे राबवण्यात येत आहे. यापूर्वी 18 जुलै रोजी वर्धा येथे जाऊन सुनावण्या घेण्यात आल्या होत्या आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला होता. ज्या जिल्ह्यातून अर्जदारांनी माहितीच्या अधिकारात अर्ज केले आहेत, अपील केले आहेत, त्यांच्या जिल्ह्यात जाऊन त्यांच्या अपिलांवर सुनावण्या करायच्या. यामागचा उद्देश अगदी स्पष्ट, सहज आणि सरळ आहे. गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील नागरिकांना, येथील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सुनावणीसाठी खंडपीठाच्या नागपूर कार्यालयात येणे अतिशय अवघड होते. त्यांचा वेळ, त्यांचा त्रास आणि त्यांचा पैसा अशा सगळ्या गोष्टींपासून त्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने आयोगाने हा उपक्रम हाती घेतला आहे. आज गडचिरोली येथे पहिल्यांदाच आयोगाने अशा प्रकारच्या सुनावण्या घेतल्या. एकाच दिवशी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त श्री राहुल पांडे आणि मी राज्य माहिती आयुक्त नागपूर खंडपीठ गजानन निमदेव आम्ही दोघांनी 100 अपिलांवर सुनावण्या घेऊन 100ही प्रकरणात आदेश पारित केले आणि यामुळे येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक अर्जदारांनी आयोग आमच्या दाराशी आला म्हणून आम्हाला धन्यवाद दिले आणि आमचे आभार मानले. असेच 2024च्या पेंडिंग केसेस हाताळण्यासाठी आयोग पुन्हा एकदा गडचिरोलीला येणार आहे आणि गडचिरोलीप्रमाणेच पूर्व विदर्भातील प्रत्येक जिल्हास्थानी जाऊन सुनावण्या घेऊन तिथल्या अर्जदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती छत्रपती संभाजीनगर शहरात मोठ्या उत्साहात साजरी केली. या पार्श्वभूमीवर टीव्ही सेंटर येथे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या उपस्थितीत अन्न आणि वस्त्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली. तसेच माजी नगरसेवक राजू आहेरे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अण्णाभाऊ साठे यांच्या 105वी जयंतीनिमित्त या छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र देशामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती फार उत्साहात आनंदात या ठिकाणी साजरी केली जातात. आज आमच्या या ठिकाणी आमचे माजी नगरसेवक राजू आहेरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी अन्नधान्य आणि काही कपड्याचा वाटप या ठिकाणी करण्यात येतो. मी त्यांना मनापासून धन्यवाद देईल. एक चांगलं काम आपण या ठिकाणी
अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त करतात, म्हणून त्यांना मनापासून शुभ. अवैधपणे गांजाची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला तहसील पोलिसांनी अटक करत 1,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिलू नायर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तहसील पोलीस स्थानकांच्या हद्दीत बांगलादेशच्या गार्डलाईन परिसरातून गांजाची वाहतूक करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्या सूटकेसमधून 8 किलो गांजा मिळून आला. त्याने हा गांजा ओरिसा इथून आणला होता. तो कोणासाठी आणला होता याचा तपास अद्याप पोलीस करत आहेत. पोलीस स्टेशन तहसील हद्दीचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस स्टेशन हद्दीतून अवैध गांजा ह्याच वाहतूक होणार आहे. त्या हिशोबाने आमच्या डीबी टीमने सापळा रचला होता आणि बगदादी शहा दर्गा गार्डलाईन या परिसरात आरोपी जिलू प्रमोद कुमार नायक वय 32 वर्ष, राहणार गाव कलिंगा पदर, जारघर, तारसिंग, राज्य उडीसा, हा त्याच्या सुटकेसमध्ये 7.965 ग्राम म्हणजे जवळपास 8 किलो गांजा, एकूण किंमत रुपये 1,59,300 रुपयाचा गांजा वाहतूक करताना मिळून आलेला आहे. त्याच्यावर रेड कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास आम्ही करतो आहे.